आणि आज आपण पाहणार आहोत करणीचा गुणाकार. लक्ष द्या आता. गुणाकार बेरीज वजाबाकी करताना आणि गुणाकार करताना काय फरक आहे? बेरीज करताना काय नियम होते रे आपले? करणीची बेरीज करताना समान असावी, कोटी समान असावी. हा करणीच्या बाहेरील संख्यांची बेरीज वजाबाकी होते. एकदम बरोबर. करणीची बेरीज वजाबाकी करताना कनिष्ठ संख्या समान असावी, त्यांची कोटी समान असावी, तेव्हाच त्यांच्या करणीच्या बाहेरील जो सहगुणक आहे यांची बेरीज किंवा वजाबाकी होते. तसं गुणाकार करताना फक्त एकच नियम आहे, तो म्हणजे करणीची कोटी समान असली तर त्यांच्या सहगुणकांच्या सहगुणकांशी गुणाकार होतो आणि त्यांच्या आतल्या कनिष्ठ संख्येचा कनिष्ठ संख्येशी गुणाकार होतो. हा एकच नियम लक्षात ठेवायचा आहे. इथं कोटी समान लागते, कनिष्ठ कशीही असली तरी चालते. करणीचा गुणाकार भागाकार करताना कनिष्ठ संख्या दोन्ही सारख्या नसल्या वेगवेगळ्या असल्या तरी चालतात. हा एक महत्वाचा नियम या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. चला तर मग पाहूयात. तुम्ही मला कोणतंही एक करणीचं उदाहरण सांगा की ज्याला सहगुणक आहे आणि कनिष्ठ संख्या असलेलं कोणतंही एक उदाहरण सांगा. सांगा कुठलंही एक उदाहरण. 13 सहगुणक कनिष्ठ 8. 13 सहगुणक असताना कनिष्ठ 8. आता ही आपली करणी आहे. ह्या करणीला आपण आणखी एका करणीने गुणवू. मी गुणतोय 2 सहगुणक असताना कनिष्ठ 20 ने गुणू आपण. बघा 2 सहगुणक असताना कनिष्ठ 20 ने. आता इथं दोन करणीमध्ये तुलना केली तर काय लक्षात येते? दोन्हींचे कनिष्ठ समान आहे का? नाही. दोन्हींचे सहगुणक बी समान नाही. मग अशा वेळेस काय करायचं? सहगुणकाने सहगुणकाला गुणायचं. बघा नीट लक्ष द्या. फक्त सहगुणकाने सहगुणकाला गुणायचं आणि कनिष्ठ संख्येने कनिष्ठ संख्येला गुणायचं. आता सहगुणक कोणकोणते आहेत? 13. 13 ने कोणाला गुणायचं? 2 ला. 2 ला. आणि आता कनिष्ठ संख्येने कनिष्ठ संख्येला गुणायचं. कनिष्ठ किती आहे? 8. कनिष्ठ गुणिले कनिष्ठ 20. हा कनिष्ठ 8 ला गुणिले कनिष्ठ 20 ने गुणायचं. झालं सिंपल. करा गुणाकार. 13 दुने 26. आणि आता करणीचा गुणाकार स्वतंत्र करा. 8 ने 20 ला गुणा 160. झाला आपला गुणाकार करणीचा. करणीचा गुणाकार झाला. आता तुम्ही याच्यात आणखी बदल काय करू शकता? उदाहरणार्थ हाच प्रकार मी असाही सोडू शकतो. बघा 13 गुणिले कनिष्ठ 8 आहे. मी कनिष्ठ 8 ला असंही मांडू शकतो. कनिष्ठ 8 ला मी असंही मांडू शकतो. 2 चा वर्ग 4 4 दुने 8 मांडू शकतो का नाही कनिष्ठ 8 ला? हो. मग 13 ला गुणिले जर मी असं केलं 2 सहगुणक कनिष्ठ 8. आपलं 8 नाही किती? 2. कारण आता आपण 8चं काय केलं आहे? सोपं रूप केलं आहे. हे समजलं का इथपर्यंत? आता 13 ला गुणिले किती आहेत? 8च आहेत. फक्त 8चं काय केलंय मी सोप्या रूपात मांडले. आता याला गुणिले किती करायचे मला पुन्हा? 2 गुणिले 20 ला बी मी सोपं रूप देऊ शकतो ना. 20 ला सोपं रूप दिल्यावर काय होईल सांगा बरं? आता तुम्ही प्रॅक्टिस झाली तुमची. 20 ला सोपं रूप देऊ आपण. 2 सहगुणक असताना कनिष्ठ 5. येस. 2 चा वर्ग 4 4 पंचे 20 म्हणजेच 2 सहगुणक असताना कनिष्ठ 5 झाले. आता 13 2 ला कसे आहेत? गुणिले आहेत. 13 दुने 26. 26 कनिष्ठ 2 गुणिले ह्या 2चा आणि ह्या 2चा गुणाकार आला 4 कनिष्ठ 5. आता
ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. कर्णीने कर्णीला गुणा, कर्निस्थ संख्या सहगुणकाने सहगुणकाला गुणा. 26 गुणिले कितीचा गुणाकार होणार आहे आता? 4चा. 26 गुणिले 4. त्यानंतर कर्निस्थ संख्येने कर्निस्थ संख्येला गुणा. कर्निस्थ 2 ने कर्निस्थ 5 ला गुणायचं. बघा इथं कर्निस्थ समान नसल्या तरी चालतात, फक्त कोटी समान लागते. 26 चोक 20 104 100. ओके. आणि 5 दुने 10 10. झालं आपलं उत्तर. तुम्ही म्हणता सर आपलं उत्तर असं आलंय, हे असं उत्तर आणि त्यात फरक आहे. बघा हे उत्तर आणि हे उत्तर फरक आहे, पण हे उत्तर म्हणजे हे उत्तर आहे. दोन्ही सारखेच आहेत. कसे सारखे आहेत सांगा बरं? दोन्ही सारखेच आहेत. येस, दोन्ही पण सारखेच आहेत. जर तुम्ही याला सरळ रूप दिलं ना पुन्हा 160 ला, बघा मी दुसऱ्या पानावर घेऊन जातो. 26 सहगुणक कर्निस्थ 60 इज इक्वल टू 104 सहगुणक कर्निस्थ 10. 26 सहगुणक असताना कर्निस्थ 160 आणि दुसरं 104 सहगुणक असताना कर्निस्थ 10. आपण तुलना करायची शिकलोत बघा. आता 160 चे जर मी सोपं रूप दिलं तर काय होईल बघा बरं? 26 गुणिले 160 ला सोपं रूप देऊ आपण. 160 ला सोपं रूप देऊ. 2 16 2 0 0 2 40 2 2 जुने 4 2 10 2 5. बघा 2 दुने 4 4 चोक 2 दुने 4 4 चा वर्ग 16. जर मी असं मांडलं तर 4 चा वर्ग 16 16 आणि 10 किती? सोपं रूप किती येते सांगा? 106 हा 106 येते. बघा नीट लक्ष द्या. काय केलं मी? 160 ला सोपं रूप दिल्यावर काय रूपांतर आलं त्याचं? 4 सहगुणक असताना कर्निस्थ 10 आणि इकडे आपलं 104 सहगुणक कर्निस्थ 10. आता बघा 26 चोक 104 104 कर्निस्थ 10 आणि हे बी तेवढं चालतं 104 कर्निस्थ 10. समजले का पायरी? आता बघा पहिलं गणित समजलं का तुम्हाला? हो. कसंही सोडलं ना तुम्ही तरी उत्तर तेच येतं. म्हणजे आपण पाहत आहोत करणीचा गुणाकार करताना नियम लक्षात ठेवायचा की त्यांच्या सहगुणकाने सहगुणकाला गुणायचं आणि कर्निस्थ संख्येने कर्निस्थ संख्येला गुणायचं. बघा आता दुसरं उदाहरण क्रमांक दुसरं लिहितो इथं. 3 सहगुणक असताना कर्निस्थ 45 गुणिले 2 सहगुणक असताना कर्निस्थ 12. आता गुणाकार किती होते बघा? दोन पद्धतीने करू आपण. पहिला नियम काय? सहगुणकाने सहगुणकाला गुणणे आणि कर्निस्थ संख्येने कर्निस्थ संख्येला गुणणे. हा. मग आता 3 गुणिले 2 हे झाले सहगुणक. सहगुणकाने सहगुणकाला गुणणे. त्यानंतर कर्निस्थ संख्येने कर्निस्थ संख्येला गुणणे गुणिले 45 कर्निस्थ गुणिले 12. तोपर्यंत गुणाकार करा 45 आणि 12चा. 3 दुने 6 12 पंचे 60 हातच्याले 6 12 चोक 48 2 50 4 54. किती आलं?
540. झालं. आता हाच गुणाकार 540. हा गुणाकार असाही करू शकता किंवा असाही करू शकता. आता 3 गुणिले आता 45 ची सोपं रूप काय होईल? 3 चा 3 चा वर्ग. गुणाकार 3 चा वर्ग 9 9 5 45 गुणिले 2 12 सोपं रूप काय होईल? 2 सहगुणक असताना कर्निस्थ 3. 2 चा वर्ग 4 4 त्रिक 12. आता 3 त्रिक 9 आणि कर्निस्थ 5 गुणिले बेजुने 4 कर्निस्थ 3. तोच गुणाकार येणार आहे. आता 9 ने 4 ला गुणायचं. 9 गुणिले 4. 9 ने 5 ला कधीच गुणता येत नाही, लक्षात घ्या. सहगुणकाने सहगुणकाला आणि कर्निस्थ संख्येने कर्निस्थ संख्येला गुणायचं. 9 चौक 36 आणि 5 त्रिक 15 झालं. हे दोन्ही बी सारखंच आहे, दोन्ही पण सारखंच आहे. तुम्ही 540 ला जर रूपांतर केलं तर ते सुद्धा असंच येईल बघा. 6 सहगुणक हा झाला पहिला 6 याच्यातला. आता 540 ची फोड जर तुम्ही अशी केली ना, 6 चा वर्ग 36 आणि 36 ला 15 ने गुणलं तर तुमचा गुणाकार 6 चा वर्ग 36 36 ला जर 15 ने गुणलं तुमचा गुणाकार किती यायला पाहिजे? 540 यायला पाहिजे. येतंय लक्षात आता? हो. करणीचा गुणाकार करताना लक्षात ठेवायचे नियम. आता दुसरं गुणाकार तुम्ही सोडवायचा आहे. मी देतो गणित. गणित नंबर 3. चला, तुम्हाला दिलाय गुणाकार सोडवायला. सर झालं. बोला किती आला? झालं. 10 चा गुणाकार असताना कर्निस्थ 6. कर्निस्थ 6. बरोबर आहे. सहगुणकाने सहगुणकाला गुणा, कर्निस्थ संख्येने कर्निस्थ संख्येला गुणा. म्हणजेच 5 दुने 10 आणि कर्णित 3 ला कर्णित 2 ने गुणलं तर 3 दुने 6. व्हेरी गुड. दुसरं झालं. चला ओके. किती आलं सांगा? 8 चा गुणाकार असताना 64 कर्निस्थ 6. किती आलं उत्तर? 8 चा गुणाकार असताना कर्निस्थ 64. नाही, चुकलं चुकलं गणित. याचा अर्थ तुमची झोप अजून गेलेली नाही. बघा, सहगुणकाने सहगुणकाला गुणा. 4 ने 2 ला गुणलं. त्यानंतर कर्निस्थ 32
आणि कर्निस्थ 2 यांचा गुणाकार. पण मी त्यापूर्वी इकडे गणित घेऊन दाखवतो. मी असं सोडवता 4 गुणिले 32 ला मी सोपं रूप देतो. काय होईल 32 चं सोपं रूप? 4 चा वर्ग 4 हा 4 6 गुणक कर्निस्थ 2 बरोबर आहे गुणिले 2 सहगुणक कर्निस्थ 2. आता 4 चोक 16 16 कर्निस्थ 2 गुणिले 2 सहगुणक कर्निस्थ 2. आता कुणी कोणाला गुणायचं सांगा? 6 ने 2 ला 6 नाही 16 2 ने इथं. कर्निस्थ 2 ला 16 ने 2 ला आणि आणि कर्निस्थ 2 ने 2 ने कर्निस्थ 2 ला गुणायचं. मग 16 दुने किती आला गुणाकार? 32. 32. आता 32 ला कशाने गुणायचं? आत किती येणार गुणाकार आता? 4 कर्निस्थ 4 आणि कर्निस्थ 4 म्हणजे 4 चं वर्गमूळ आलं ना. 4 कशात आहेत? वर्गमुळात आहेत. याचा अर्थ किती आलं आपलं उत्तर? 32 गुणिले वर्गमुळात 4 आले. पूर्ण वर्ग आले. आता ही पूर्ण वर्ग आले. वर्गमुळात 4 म्हणजे किती? 2. वर्गमुळात 4 म्हणजे किती? 2. म्हणजेच 32 दुने उत्तर किती यायला पाहिजे आपलं? 64 उत्तर यायला पाहिजे. 64. इथं बी तेवढंच येतंय बघा. 4 दुने 8 गुणिले 32 चा 2 चा गुणाकार तुम्ही केलाच आहे. 32 दुने 64. आता वर्गमुळात 64 म्हणजेच किती? 8 मग आता दोघांचा गुणाकार किती आला? आला का नाही? हो हा उत्तर किती आलं मग सगळं? 64 उत्तर यायला पाहिजे. 64 समजलं आता? हो आता हे बघा हे गणित बघा इथं कर्णीचा गुणाकार 42 ने कोणाला गुणलंय? काय केलंय बघा आता तिथं 7 ला दोन प्रकारे गुणू शकता. 42 चा आणि 7 चा गुणाकार तुम्ही 2 प्रकारे करू शकता. कसा? पहा त्या ठिकाणी 42 आणि 7 चा कसाही गुणाकार करू शकता तुम्ही. फक्त तुम्हाला त्यांची कोटी समान असायला पाहिजे. तसेच बघा मी इथं पुढच्या पेजला मांडून दाखवतो. समजा 2 सहगुणक कर्निस्थ 10 गुणिले कर्निस्थ 8 गुणिले 3 सहगुणक असताना कर्निस्थ 12. आता हा गुणाकार करायचा आहे मला. मी असं बी करू शकतो बघा 2 कर्निस्थ 10 मी 10 ला असं बी मांडू शकतो पण कर्निस्थच मांडणार 5 गुणे 10 गुणिले 8 ला मी असंही मांडू शकतो 2 गुणिले 2 गुणिले 2 पण सगळे कर्निस्थच आहे गुणिले 3 सहगुणक असताना कर्निस्थ 12 12 ला मी असं मांडू शकतो 3 गुणिले 2 3 दुने 6 6 दुने 12. समजलं का ही पायरी? हो गुणाकार करायचा आपल्याला. फक्त गुणाकार करताना काय करायचे? त्यांच्या सहगुणकाने सहगुणकाला गुणायचे आणि कर्निस्थ संख्येने कर्निस्थ संख्येला गुणायचे. मी काय केलं आता सरळ आतल्या कर्निस्थ संख्येचं काय केलंय अवयव पाडलेत. पण कुठं पाडलेत? आतमध्येच पाडलेत कर्निस्थ चिन्हामध्ये. आता मी गुणाकार करताना काय करणार बघा. मी गुणाकार करताना कसा करू शकतो 2 गुणिले 2 नंबरच्या कर्णीचा सहगुणक किती आहे? 1 आहे. घेतला नाही घेतला तरी चालेल. त्यानंतर 3 नंबरच्या कर्णीचा सहगुणक किती आहे? 3 3 आहे. 3 आहे. आता करा गुणाकार
5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले हा 2 गुणिले हा 2, त्यानंतर 3 2 2 3 2 आणि 2 सगळे घेतले का कर नुसतं बघा एकदा चेक करा. 5 2 5 2, त्यानंतर 2 3 वेळा 1 2 3 3 2 2 3 2 2 झाले आपले करणीचे सगळे. आता करू गुणाकार. 3 1 3 3 दुने 6 आणि आता करणीचा गुणाकार. करणीचा गुणाकार सगळा करायचाच नाही मला. मी काय करणार, सोपी पद्धत वापरणार. मी 5 ला आणि 3 ला एका पुढे एक घेणार. 5 ला आणि 3 ला एका पुढे एक घेणार. त्याच्यानंतर हे बी करणीत आहेत, हे बी करणीत आहेत आणि हे पण करणीत आहेत. सगळे करणीत चिन्हात आहेत. मग मी यांच्या जोड्या करतो. 2 गुणिले 2, परत ही एक जोडी, पण ती कशी आहे, करणीत चिन्हात आहे, लक्षात घ्या. 2 गुणिले 2 आणि आता राहिली शेवटची जोडी 2 गुणिले 2. पायरी समजली का मला सांगा? स्टेप समजली का? हो. हा, हो. चला पुढे. 6 गुणिले 5 त्रिक 15 गुणिले बेदुने 4 4 गुणिले बेदुने 4 4 आणि गुणिले बेदुने 4. आता मला करणीला गुणायचंच नाही, काही करायची गरज नाही. करणीला गुणायचं. मग मी काय करेन, 6 सहगुणक करणीस्थ 15 गुणिले वर्गमुळात 4 म्हणजे किती मांडणार मी, 2 गुणिले हे वर्गमुळात 4 म्हणजे 2 आणि हे वर्गमुळात 4 म्हणजे 2. आता बेजुने 4 आणि 4 दुने 8 म्हणजे काय आलं आपलं, 6 सहगुणक करणीस्थ 15 गुणिले किती मांडायचे पुढं, 8. पण 8 हे 15 ला गुणिले नाहीत बरं का. आता 8 15 ला गुणिले आहेत का, नाही. 8 कोणाला नाही. गुणिले असणार आहेत, हा 8 कोणाला गुणिले असणार आहेत, 6 ला गुणिले असणार 6 ला. आहेत का? कारण आपल्याला नियम काय आहे, करणीला गुणायचं. तुम्ही म्हणता सहगुणक इथं 8 आहे ना, करणी कुठे इथं, जिथं करणी नाही तिथं 1 घ्या ना तुम्ही. इथं काहीच नाही, आता याच्या पुढे असं मांडू शकतो की नाही आपण, करणीस्थ 1 करणीस्थ 1 आणि 1 चा अर्थ काय झाला, एकच झाला. म्हणजे 8 सख 48. आपलं उत्तर किती आलं, 48 सहगुणक असताना 48 सहगुणक असताना करणीस्थ किती आले, 15. हा गुणाकार आला सगळा. तुम्ही कसाही केला तरी उत्तर तीच येणार आहे. हे तुम्हाला पुस्तकापेक्षा वेगळ्या पद्धतीने समजून सांगितलंय. गाईड मध्ये सापडणार नाही, पुस्तकात कुठे सापडणार नाही. फक्त तुम्हाला कन्सेप्ट कळला पाहिजे की गुणाकार करताना काय काळजी घ्यायची. कसंही करू शकता तुम्ही. 10 ने 8 ला गुणू शकता, आलेल्या गुणाकारला 12 ने गुणू शकता. त्यानंतर 3 ने 1 ला गुणायचं, 1 ने 2 ला गुणायचं, 6 आलं. आणि आतला हा 10 चा 8 चा 12 चा गुणाकार केला, त्याला परत सरळ रूप दिलं तर तुमच्या शेवटचं उत्तर किती येणार आहे, 48 सहगुणक असताना करणीस्थ 15. ओके, डोक्यावर जात नाही ना? नाही. चला आता एक लास्ट गणित बघू आपण, जरा वेगळं. 3 सहगुणक असताना करणीस्थ 2 वजा 5 सहगुणक असताना करणीस्थ 3 गुणिले 3 सहगुणक असताना करणीस्थ 2 अधिक फक्त करणीस्थ 3.
नीट लक्ष द्या बरं का आता. आता दोन कंस एकमेकाला गुणिले आहेत. हॅलो, झोप नाही झाली? झोप झाली का तुमची पूर्ण? हो. ओके, बघा मी पहिल्या कंसातील हे पहिले पद आहे आणि हे पहिल्या कंसातील दुसरे पद आहे. हे दुसऱ्या कंसातील पहिलं पद आहे आणि हे दुसऱ्या कंसातील दुसरे पद आहे. मी काय करतो आता, पहिल्या कंसातील पहिल्या पदाने, पहिलं पद आहे आपलं 3 स गुणक कर्निस्थ 2. पहिल्या कंसातील पहिल्या पदाने दुसऱ्या कंसातील दोन्ही पदाला गुणतो. 3 स गुणक कर्निस्थ 2 अधिक कर्निस्थ 3. आता पहिल्या कंसातील दुसऱ्या पदाने वजा 5 स गुणक कर्निस्थ 3. दुसऱ्या पदाने दुसऱ्या कंसातील दोन्ही पदाला गुणतो, म्हणजेच 3 स गुणक कर्निस्थ 2 अधिक कर्निस्थ 3. ही पायरी समजली का मला सांगा? हो. आपण गेल्या वर्षी जसा गुणाकार केला दोन कंसाचा तसंच आहे. आता गुणाकार करू आपण. ही मांडणी केली, ही फक्त काय केली आपण आताशी मांडणी केलेली आहे. आणि आता मला गुणाकार करायचा आहे. चला, पहिला गुणाकार, हे 3 स गुणक कर्निस्थ 2 ने कोणाला गुणायचं? मला पहिल्यांदा याला गुणायचं, याला गुणायचं. ओके, सांगा गुणाकार किती आहे या दोघांचा? आताच पाहिलेत आपण गुणाकार करतानाचा नियम. बोला 9. सगळा गुणाकार किती? ह्या कर्णीचा आणि ह्या कर्णीचा गुणाकार 9 कर्निस्थ 4. हा, 9 कर्निस्थ 4 बरोबर आहे. कारण कर्णीने कर्णीला गुणायचं, सहगुणकाने सहगुणकाला. पुढे चिन्ह काय आहे? अधिक आहे. आता ह्या दोघांचा गुणाकार करा, ह्या दोघांचा. 3 कर्निस्थ 6. हा, येस येस येस, कोणी सांगितला? येस, देशमाने. देशमाने. बघा गुणाकार करता नियम काय आहे? सहगुणकाने सहगुणकाला, ह्या 3 ने ह्या 1 ला गुणायचं, म्हणजे 3 1 3 आलं. आणि कर्निस्थ संख्येने कर्निस्थ संख्येला गुणा, या 2 ने कर्णी 3 ला गुणा. अगदी बरोबर. झाला पहिला कंस. चला पुढचा कंस. पुढचा कंस आहे वजा. करा गुणाकार ह्या दोघांचा. 15 कर्निस्थ 2. बोला. 15 कर्निस्थ 6. 15 कर्निस्थ 2. 15 कर्निस्थ 2 नाही, 15 3 कर्निस्थ गुणे 6. 6 झाला. आता कुणी कोणाला गुणायचं? 5 ने 1 ला. राईट, 5 ने 1 ला आणि 3 ने 3 ला. पण गुणाकार कसा येणार आहे? ऋण येणार आहे, कारण ऋणचा धनचा गुणाकार ऋण, म्हणून 5 1 5 आणि कर्णी 3 ने कर्णी 3 ला गुणलं, कर्निस्थ 9. कर्निस्थ 9. ओके ओके. आता पुढे काय करायचं? पुढे इथे बघा काय दिसतंय, 9 हे गुणिले आहेत. कोणाला गुणिले आहेत? 9 4 ला. वर्गमुळात 4 म्हणजे किती रे? वर्गमुळात 4 दोन. म्हणजे 2. 2. येस, कारण 4 चे वर्गमूळ 2 आलं. पुढं 3 स गुणक कर्निस्थ 6 वजा 15 स गुणक कर्निस्थ 6 वजा 5 गुणिले, मी 9 नाही मांडणार आता. 3. हा, कारण वर्गमुळात 9 आहे, पूर्ण वर्ग संख्या. 9 चे वर्गमूळ 3 आले, म्हणून 9 दुने 18 अधिक 3 सहगुणक कर्निस्थ 6 वजा 15 सहगुणक कर्निस्थ 6
आणि वजा 15. आता सांगा बरं काय करू मी? आता काय, आता बेरजेचा नियम वापरायचा, वजा बाकी सगळे नियम वापरायचे. आता 18 आणि 15 काय होईल बरं? 18च आणि 15च, 18 बी स्थिर आहेत, 15 बी स्थिर आहेत. 18तून 15 गेले, 3 राहिले. आणि आता ह्या दोन करणी कशा आहेत? या दोन करणी कशा आहेत? ज्याचं नाव आपण पाहिलं होतं. सजातीय करणी. हा, यस यस. कोणी सांगितलं? आटोळे प्रांजळ. आटोळे प्रांजल. व्हेरी गुड. ह्या सजातीय करणी आहेत आणि सजातीय करणीचा नियम माहिती आहे आपल्याला. काय नियम आहे? सजातीय करणी असताना त्यांच्या सहगुणक कंसामध्ये घ्यायची 3 आणि वजा 15 आणि कर्निस्थ एकदाच घ्यायचा. पाहिला का नाही नियम आपण हा सजातीय करणीचा? हा, मग आता 15तून 3 गेले, किती राहिले? 12. वजा 12 वजा 12 सहगुणक कर्निस्थ 6. आता 3 मधून 12 जाणार नाही. का जाणार नाही? कारण त्या सजातीय करणीच नाही. त्या सजातीय करणे आहेत का ह्या? वजाबाकी इथे ह्या दोघांची वजाबाकी करता आली आपल्याला. 15तून 3 घालता आले, कारण ह्या सजाती आहेत. इथं करणीचं 6 आहे, इथं करणीचं 6 आहे, म्हणून ह्यांना आपल्याला सरळ देता आलं. आपलं उत्तर संपलं. आपलं उत्तर किती आलं मग? 3 वजा 12 कर्निस्थ 6. कोणाचं उत्तर आलं? हे बघा, ह्या दोन कंसांचं उत्तर आलं. हा एक प्रकार जर समजला ना तुम्हाला, तुम्ही कसलेही गणित सोडवता. आता तुम्हाला या पद्धतीचे गणित उद्याच्या आणखी डिटेल आपण पाहणार आहोत. चला, आजचा तास आपण या ठिकाणी संपूयात. तुम्ही मनाने आज मला व्हॉट्सअपला निदान 2 तरी गणित सोडून दाखवा की. व्हॉट्सअपला कोणते बी 2 कंस घ्या, कोणते बी 2 कंस घ्या. घेता येतील का नाही तुम्हाला 2 कंस असे मी आता घेतले तसे? हो. कोणतेही 2 कंस घ्या, आता सोडलं त्याप्रमाणे त्याच्या पायऱ्या मांडा आणि व्हॉट्सअपला मला गणित सोडलेले दाखवा. मी गणित देणार नाही का? मी गणित देऊ? बोला. द्या सर. तुम्ही लिहून घेताय? तुम्ही लिहून घेताय मग? हो. घ्या लिहून. हो. बघा, मी 2 गणित इथे देतो, तुम्ही मला त्याचे फोटो काढून पाठवा. वैयक्तिक सर ग्रुपला? नाही ना, ग्रुपलाच पाठवायचं, वैयक्तिक नको. 4 सहगुणक कर्निस्थ 3 वजा कर्निस्थ 2 हा पहिला कंस गुणिले 4 सहगुणक असताना कर्निस्थ 3 अधिक 2 सहगुणक असताना कर्निस्थ 2 आणि गणित नंबर 2 कर्निस्थ 5 वजा 3 सहगुणक असताना कर्निस्थ 2 कर्निस्थ 5 अधिक 3 सहगुणक असताना कर्निस्थ 2. हे 2 गणित लिहून घ्या आणि छान पायऱ्या मी जशा मांडल्यात तशाच सोडून दाखवायच्या आहेत. गणित दिसत नसेल तर परत एकदा दाखवतो. ओके, एकदम सोपं आहे. ओके, काही डाऊट आहे कोणाला? विचारा. नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 विद्यार्थ्यांचे मला फोटो आले पाहिजे. ओके, हो. 9 विद्यार्थी कमिटमेंट करताय माझ्याशी? 9च्या 9 जण यस रिप्लाय द्या. हो. बघा, 9चा रिप्लाय. हो. 9च्या 9 विद्यार्थ्यांनी सांगा आम्ही आज संध्याकाळपर्यंत. हा बघा, देशमानेने थंब दाखवला. थंब दाखवा असा च्या साह्याने. येस, 142 ने दाखवला, 126 ने,
130 ने आला, आणखी बाकीचे 158, 157, 151, 102, 127 आहेत ना सगळे? ओके, चला थांबूयात मग या ठिकाणी. भेटूयात उद्या 6:15 वाजता.